करून तब्बल 37 कोटी लाटल्याचा आरोप धस यांनी केलाय. बिलं तर स्पर्धेमध्ये वाद झाल्याचं दिसतंय. महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू आहे. गादी विभाग 02 या ठिकाणी स्पर्धा सुरू होत असतानाच वाद झाल्याचं दिसतंय. त्यामुळे आता हा वाद नेमका कशामुळे झाला याविषयी उत्सुकता आहे. दरम्यान महाराष्ट्र केसरीचा किताब नेमका कोण पटकावणार याविषयी उत्सुकता आहे. या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी राक्षे हा आज फायनल मध्ये आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहे. साहेबराव काय सांगाल? अंतिम स्पर्धा या ठिकाणी आहे. उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच या खेळाडूंमध्ये वाद झाल्याचं दिसतंय. नेमकं काय घडलं? गादीवरली कुस्ती होत होती, त्यामध्ये राक्षे आणि मोहोळ यांच्यामध्ये तुल्यबल लढत झाली. याच्यामध्ये दुसऱ्या डावामध्ये मोहोळ यांनी राक्षेंना खाली पाडलं, चितपट केल्याचं झाल्यानंतर ती अंपरने मोहोळ जिंकण्याचा विजय केलं. मात्र त्यावरती राक्षे यांनी ऑब्जेक्शन घेतलं आहे आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर दोन्ही गटाचे ते कार्यकर्ते होते, पैलवान होते, ते आमने सामने आले होते. त्यामुळे थोडेसे बाचाबाची झालेली आहे. परंतु पंचांचा निर्णय अंतिम बनत त्यांनी हे मोहोळला विजय घोषित केलेला आहे. परंतु अजूनही मैदानावरती मॅचवरती जे आहेत ते राक्षे यांचे मित्र किंवा पैलवान जे आहेत ते उपस्थित आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याबरोबर चिटिंग झालेलं आहे, त्यामुळे ही कुस्ती परत घ्यावी असं राक्षे यांचं म्हणणं आहे. परंतु ते पंच जे आहेत पंचांनी मोहोळ यांना विजयी घोषित केलेला आहे. त्यामुळे ते देतेही म्हणताय पंचांचा निर्णय अंतिम आहे. परंतु राक्षे यांचे जे मित्र किंवा राक्षे स्वतः जे आहेत त्यांना ही कुस्ती मान्य नाहीये, त्यांना हे विजय मान्य आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की कुस्ती परत घ्या, मला ही हार मान्य नाही असं राक्षांचं म्हणणं आहे. त्यामुळं ते मॅचवरती ते कुस्तीप्रेमी होते, राक्षांचे मित्र होते, त्यांनी मात्र ऐकत नाही. तर शेवटी पोलिसांनी राक्षे यांना पोलीस बंदोबस्त बाहेर काढलेला आहे आणि याच्यावरती आता काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की अंतिम सामना संपन्न झाला आहे आणि त्यानंतर इथं जे विजयी आहेत तेही घोषित झालेले आहे. फक्त बाद झालाय त्यामुळं अंतिम घोषणा बाकी आहे असं म्हणता येईल का? असं म्हणतात, कारण राक्षेला आता पोलिसांनी पोलीस बंदोबस्तामध्ये बाहेर काढलेला आहे. वाद होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जात आहे. राक्षे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. मोहोळ जे आलेले आहेत मुरली मोहोळ मंत्री यांनाही ते दोघं भेटलेले आहेत, दोघांची भेट घेतली आहे आणि त्यांना हे सांगताय की त्याचं चुकीचं आहे. त्यामुळे याच्यामध्ये काय निर्णयामध्ये फेरफार होईल का हे फेरफार होणार तर नाही. परंतु राक्षे यांनी आपलं मत मुरलीचं मोहोळ जे आहे त्यांच्याकडे मांडलेलं आहे. त्या ठिकाणी अजित पवार सुद्धा आहेत, त्यांच्याशी ते बोलताय. त्यानंतर काय निर्णय होतं हे पाहावं लागेल. परंतु आता तरी मोहोळला विजय केलेला आहे आणि राक्षे हे चितपट झालेले आहेत. निश्चितच राक्षे आता या ठिकाणी मंत्र्यांशी बोलायला गेल्याचंही आपल्याला दिसतंय. डबल महाराष्ट्र केसरी राहिलेला आहे राक्षे आणि त्याच्यानंतर आता हा जो पराजय झालाय तो मान्य नाहीये. कुठेतरी हा पराजय मान्य करण्यासाठी राक्षे तयार नसल्याचं दिसतंय. जी देहबोली आहे किंवा ज्या पद्धतीनं त्यांचा संवाद सुरू आहे वरिष्ठांसोबत त्याच्यावरून लक्षात येते नेमकं काय संवाद सुरू आहे. याच्यामध्ये राक्षे जे आहेत ते आक्रमक आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ही कुस्ती जी आहे ही मला मान्य नाही. एकाला लात मारल्याचंही दिसतंय साहेबराव. एका तिथं काही सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यापैकी एकाला लात मारल्याचंही दिसतंय. हो, कारण मॅटवरती जे आहे ते कुस्ती झाली त्याच ठिकाणी यांचे भांडण झालेले होते. राक्षे यांच्या सोबत आलेले त्यांचे मित्र जे होते ते पैलवान होते, त्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये आणि स्थानिक ते कार्यकर्ते रेफरी जे होते त्यांनी हा निर्णय दिला. त्यांचं त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ही थर्ड अंपायर मध्ये बघा, रेफरी ऑनलाईन बघा असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु एकदा निकाल दिल्यानंतर ते पाहणं उचित नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यानंतर राक्षसांचे मित्र जे होते पैलवान त्यांनी सुरक्षा पोलीस प्रशासन आलं होतं, त्यांच्यावर थोडीशी बाचाबाच झाली आणि स्थानिक कार्यकर्ते पोलीस प्रशासनाने बाजूला करून पोलिसांनी राक्षसांच्या मित्रांना पैलवानांना राक्षसांना बाहेर दिलेलं आहे. निश्चितच साहेबराव एक प्रश्न उपस्थित होता. आता जी लात मारलेली आहे पंचांना त्याच्यावरून काही कारवाई होऊ शकते का? आणि दुसरं म्हणजे प्रक्रिया नेमकी काय असते ऑब्जेक्शन घेण्याची? याच्यावरती कारवाई काय होतात ते संपल्यानंतर कळलं. त्याच्यामध्ये व्हिडिओ पाहून आणि त्यानंतर ती कारवाई केली जाईल. पण दुसरी साहेबराव थोडंसं थांबवते मी. दुसरी दृश्यही आपल्याकडे येत आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी एक निराश चेहरा घेऊन राक्षे परतताना दिसतोय. तर शिवराज राक्षे जो डबल महाराष्ट्र केसरी राहिलेला आहे नांदेडचा शिवराज राक्षे आणि यावेळेला मात्र पराभव पत्करावा लागला आहे. त्यानंतरची ही प्रतिक्रिया समोर येते. मात्र शिवराज राक्षे प्रचंड आक्रमक झाल्याचंही दिसतंय.
तरीही कुस्ती म्हणजे महाराष्ट्राच्या मातीची ओळख अत्यंत सन्मानपूर्वक विनम्रतापूर्वक आम्हाला कुस्तीदार 100% परत कुस्ती व्हायला पाहिजे. खाली खाली करा. ऐका 2 मिनिटं हो हे बोलेल हे बोलतील 2 मिनिटं. इथं न्याय देवताय न्याय देवताचं काय काम आहे? जर छाती टिकली असेल तर त्याला विजय द्या. हे जी छाती टिकली असेल तर त्याला पाठ टिकली नाही. पाठ टिकली असेल तर विजय द्या म्हणतोय. आम्ही बाहेर निघून जातो. बघा हे अन्याय करू नका. त्याची पाठ टिकली असेल तर ह्याला आम्हाला आमच्या कुस्तीला आम्ही निघून जातो. अन्याय करू नका. बघू शकतो या ठिकाणी शिवराज राक्षे हा अतिशय आक्रमक पद्धतीने पुढे जाताना दिसतोय आणि आमच्यावर अन्याय झाल्याचं म्हणतोय. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडे आपण जाणार आहोत. मात्र त्यावेळची दृश्य ज्या वेळेला स्टेजवर गेला होता शिवराज राक्षे आणि त्या ठिकाणी एका पंचाचं कॉलर त्याने ओढला, लाथ मारल्याचं सुद्धा दिसतंय. पंच तिथे आलेले होते बोलण्यासाठी पण न ऐकता लाथ मारली आणि कॉलर ओढल्याचं आपण बघू शकतोय. दरम्यान तिथं मंत्री मुरलीधर मोहोळ असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा त्या स्टेजवर उपस्थित होते आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी शिवराज राक्षे हा गेलेला होता. पण समाधान झालेलं दिसत नाहीये, आपल्यावर अन्याय झालाय असं म्हणत ताबाताबात शिवराज राक्षेनं एका पंचाची कॉलर ओढून त्याला लाथ मारली आणि त्यानंतर हा पंच मागे ढकलला गेल्याचं या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. दरम्यान दुसरीकडची दृश्य आपल्याकडे येत आहेत ज्याच्यामध्ये शिवराज राक्षे हा त्याच रागामध्ये पुढे निघून गेलेला आहे. त्याची प्रतिक्रियाही आलेली आहे. पण आपल्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया शिवराज राक्षेकडून या ठिकाणी दिली जाते. त्यामुळे सध्या तरी जे चित्र आहे त्यावरून शिवराज राक्षे जो डबल महाराष्ट्र केसरी राहिलेला आहे नांदेडचा शिवराज राक्षे हा मात्र या स्पर्धेतून कुठेतरी बाहेर गेल्याचं दिसतंय. पोलीस त्याची समजूत काढतानाही दिसत आहे. अहिल्यानगरमध्ये हा सगळा थरार पाहायला मिळालेला होता. उपांत्य फेरी गादीवरची फेरी सुरू होती. मात्र याच्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित करण्यात आला आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे शिवराज राक्षेनं, कारण तो डबल महाराष्ट्र केसरी राहिलेला आहे. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यानं व्यक्त केलेली आहे आणि आपल्याला हे मान्य नाहीये, ही हार मान्य नाहीये असं त्याचं म्हणणं आहे. पुन्हा एकदा सामना घ्यावा अशी मागणी